नमस्कार मंडळी, आज आपण बेडसेरेनी इथे आलो आहोत. आपल्यासोबत आहेत साताऱ्यावरून आलेले वरुंजेकर काका, जे वयवर्ष 61 असताना देखील किल्ले लेण्या पाहण्याची तीव्र इच्छा ठेवतात. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतच नाही ते नुकतेच लोहगड किल्ले दर्शन करून आलेत आणि आता पुढील वाटचाल ही बेडसे लेणीसाठी चालली आहे. आपण पाहू शकता उंच अशा पायऱ्या चढताना दमछाक होते, तरी देखील वरुंजेकर काका न थकता चेहऱ्यावर गोड अशी स्माईल, हास्य ठेवत पुढे चालत 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 चालले आहेत. न थकता एकदम हळुवारपणे, पण काही होईना त्यांची दृढशक्ती खूप चांगली आहे. हे पाहू शकता तुम्ही, जो समोर व्ह्यू दिसतोय हा पवनानगर येथील आहे. हा बेडसे लेणी इकडनं दिसतो वरती गेला असता. पूर्णपणे हा निसर्ग पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असा फुलून येतो. आता आपण थेट वरती बेडसे लेणीला आलो आहोत. आपण पाहू शकता भव्य दिव्य अशी मस्तपैकी लेणी आहे. आपल्या मागं काका देखील वरती आलेले आहेत. आपण पाहू शकता चेहऱ्यावरती हास्य त्यांच्या. लेणी पाहून थकवा जणू निघूनच गेला त्यांचा. हे लेणीचं मुख्य प्रवेशद्वार पाहू शकता आपण. त्याच्याच बाजूला एक पाण्याची टाकी. जुन्या काळात येथे राहत असलेल्यांसाठी ह्या पाण्याचा पिण्यासाठी वापर होत असावा. त्याचप्रमाणे बाजूला असे एक बसण्याची जागा आहे. हा आपण वरनं आलेला डोंगर पाहू शकता, जो पूर्ण असावा पहिल्या काळी. आता कालानुसार त्याची पडझड झालेली आहे. अजूनच त्याच्या बाजूला अजून एक असं पाण्याची टाकी, स्वच्छ निर्मळ असं पाणी काठोकाठ भरलेलं पाहू शकता आपण. पूर्ण एका दगडात कोरलेलं आहे. समोर दिसते ती खोली येथे येणाऱ्यांसाठी राहण्याची बसण्याची सोय असावी कदाचित त्याच्यात. तसंच अजून बाजूला तुम्हाला रूम दिसते, त्याची पडझड झालेली आहे. हा जो पूर्ण गोलाकार डोम दिसतो, ज्याच्या आतमध्ये पूर्ण हे कोरीव काम, आपण त्याच्यावरती केलेलं नक्षीकाम पाहू शकता. त्या काळात कुठलेही अत्याधुनिक हत्यार नसताना ही कोरीव काम फक्त हाताने केलेली आहे आणि काही त्यांचे अवजार असतील त्यानेच. ही खोली जेथे बसण्यासाठी झोपण्यासाठी सोय केलेली असावी. अंदाजे जेमतेम 5x5ची आणि हाईटला एक 6-6.5 फुटाची ही खोली. अशा आपण भोवताली सर्वत्र पाहू शकता, तुम्हाला दाखवतच आहे. अशा एक 8 ते 10 खोल्या आहेत ह्या पूर्ण राऊंडमध्ये. हे तुम्ही पाहू शकता, दाखवतोय तुम्हाला खोल्या पूर्ण. आणि हे एक भिंतीवरती चित्र दिसत आहे. दगडातलं कोरीव काम, कुठल्या तरी देवाचं चित्र असू शकतं, सांगता येत नाही, पुसट झालेले. आणि याच्याच बाजूला एक अंदाज मांडत हे का कुठल्या तरी प्राण्याचं चित्र असू शकतं. पाय, हे डोकं, अशा प्रकारे ते कोरीव काम केलेलं आहे पूर्ण दगडामध्ये. हे तुम्ही पूर्ण पाहू शकता किती बारीक काम आहे. चला तर लेणीच्या आतमध्ये आपण प्रवेश करूया. इथे जायच्या आधी बाहेरच चपला काढाव्या लागतात. संरक्षित स्मारकाची काहीतरी नोटीस लिहून ठेवलेली आहे तिथे. एंट्री केल्या केल्या आपल्याला हे 2 भव्य दिव्य असे खांब दिसतात, जे दगडात कोरीव काम केलेले आहेत. वरती दोन्हींच्या वरती तुम्हाला नक्षीकाम दिसेल. एका साईडला घोड्याचे आणि एका साईडला हत्तीचे नक्षीकाम केलेले. तर घोड्यांचे नक्षीकाम सुस्थितीत आहेत व्यवस्थित, पण हत्तींचे सोंड वगैरे तुटून गळून पडलेले आहेत दगडाची झीज झाल्यामुळे. पण खांब आहे त्या अवस्थेत अजूनच्या अजून तसे आहेत. ह्यातली पूर्ण नक्षीकाम आपण बघू शकता. दोन्ही साईडला सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. थोडंसं पुढं सरकून तुम्हाला व्यवस्थित दाखवतो मी. हे पहा, एकदम तंतोतंत मिळणारी अशी नक्षीकाम आहे. कुठंही फरक नाही आहे कुठल्याच नक्षीत. सर्वत्रच एकच सेम असे नक्षीकाम केलेले आहे, या साईडला देखील आणि ह्या साईडला देखील.
खूप सुंदर असं नक्षीकाम आहे. हा भव्य दिव्य असा एंट्रन्स, खाली छोटीशी एंट्रन्स, वर्ण पूर्ण गुफा जशी आहे. आतमध्ये आपण एंटर करूया. हे स्तूप असं बुद्ध विहारातलं किंवा लेणीतलं हे स्तूप, लेणी स्तूप. त्याच्या बाजूला तुम्ही खांब, त्याची रचना बघू शकता. वर्ण आधी याला कदाचित लाकडाचा सपोर्ट असावा, त्याचे मार्किंग दिसत आहेत. चला पाहूया पुन्हा एकदा. इथे बघा रूमची सोय कशी केलेली आहे आतमध्ये. इकडं पण केलेली आहे. हे विहाराच्या आतमधले. तिकडे मगाशी इथे बघितले ते वेगळे होते. तर आता आपण पूर्ण नक्षीकाम पाहिलं आहे. तरी आपण काकांची प्रतिक्रिया त्यांच्याकडून ऐकून घेऊयात, ते काय म्हणतायत. किल्ले लोहगड आणि बेडसे लेणी पाहण्याचा योग आला आणि याकरता मला विकास खेंगरे यांनी खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि माझा प्रवास सुखकर कसा होईल हे पाहिलं. आणि हा एक चांगला अनुभव होता. मला ही लेणी आणि ह्या किल्ला पाहण्याची खूप दिवसाची इच्छा होती. ती विकासमुळं शक्य झालं आणि खूप आनंद झाला मला या प्रवासावर. धन्यवाद.